नमस्ते सर्वांना. आज आपण ऑक्सफोर्डचा ॲटलास जो आहे ना, तो कशा पद्धतीने रीड करायचा त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम काय करायचं माहिती आहे का, ऑक्सफोर्डचा ॲटलासमध्ये वर्ल्ड मॅप हा ओपन करायचा. वर्ल्ड मॅप ओपन केल्यानंतर त्यामध्ये नॉर्थ अमेरिकेचं लोकेशन कुठे आहे, साऊथ अमेरिकेचं लोकेशन कुठे आहे, ऑस्ट्रेलिया कुठे आहे, अंटार्क्टिका कुठे आहे, आर्टिक कुठे आहे, आशिया कॉन्टिनेंट कुठे आहे, आफ्रिका कॉन्टिनेंट कुठे आहे आणि ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट नावाचं कुठे आहे. यांचं प्रॉपर लोकेशन ज्यावेळेस बघाल ना तुम्ही, त्यानंतर बघायचं इक्वेटर कोणत्या देशातनं जातं, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कुठं जातं, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न कुठं जाते, कोणत्या देशातनं जातं, यांचं लोकेशन प्रॉपर बघायचं. नंबर 3 काय करायचं माहिती आहे का, इंटरनॅशनल डेडलाईन कुठनं जाते ते बघायचं, प्रायमरी डॉन कुठनं जाते ते बघायचं. ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीनं प्रिपरेशन कराल ना, त्याबरोबर असं आपण प्रिपरेशन करायचं कोणत्या ओशियनला कोणत्या देशांची बॉर्डर लागत असेल. जसं फॉर एक्झाम्पल मेडिटेरियन सीला युरोप कॉन्टिनेंटमधले कोणते देश लागतात, त्याच्यानंतर आफ्रिका कॉन्टिनेंटचे कोणत्या देशाची बॉर्डर लागते हे बघायचं. रेड सीला तसंच बघायचं, त्यानंतर पर्शियन गल्फला पण तसंच बघायचं. अशा अनेक समुद्राला कोणत्या देशाची बॉर्डर लागते ते बघायचं. तुम्ही अशा पद्धतीनं प्रिपरेशन केलं पाहिजे. गल्फ आणि स्ट्रेट याच्यामधला डिफरन्सेस बघून त्याचं लोकेशन प्रॉपर बघत चालायचं, समजलं. आणि त्यांना नुसतं बघायचंच नाही, त्यांना रिवाईज करत चालायचं, समजलं. अनेक विषयांचा पाया हा ऑक्सफोर्ड ॲटलास आहे. त्याला तुम्ही इग्नोर केलं नाही पाहिजे, त्याला कॅज्युअली नाही घेतलं पाहिजे, त्याच्यापासून घाबरून देखील पुढे नाही गेलं पाहिजे. सो अशा पद्धतीनं तुम्ही प्रिपरेशन करा. सो गॉड ब्लेस यू ऑल द बेस्ट.